आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच सगळ्या पालकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मुंबईतून गेल्या 36 दिवसात तब्बल 82 मुलं बेपत्ता झाली आहेत, त्यात 60 मुली आहेत। पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनंतर एकच खळबळ उडाली आणि याचं गांभीर्य लक्षात घेत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलंय। सध्या वंदे मातरमवर तावातावानं चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा हा आक्रोश ऐकू येत असेल असं वाटत नाही, असं राज ठाकरेंनी या पत्रात म्हटलंय। मुली नेमक्या का गायब होत आहेत, कशा गायब होत आहेत आणि याची काही कारणं सरकारनं सांगितलेली आहेत। मुलींच्या या गायब होण्याच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सरकार यांच्यात आरोप प्रत्यारोप होत राहतील, पण पालक म्हणून आपण काय खबरदारी घ्यायला हवी, आपण पाहूयात एक रिपोर्ट। मुंबईतनं मुलांना कोण करते गायब? 36 दिवसात 82 मुलं बेपत्ता। मुलांना गायब करतीये टोळी की आणखी कोणी? महाराष्ट्रातनं बेपत्ता होणाऱ्या लहान मुलांची संख्या अचानक वाढली आहे। विशेष म्हणजे लहान मुली आणि महिलांचं गायब होण्याचं प्रमाण वाढलंय। बेपत्ता मुलांबाबत पोलिसांची आकडेवारी काय सांगते पहा। गेल्या 36 दिवसात 82 मुलं गायब झाली आहेत। यामध्ये 60 मुलींचा समावेश आहे। जून ते डिसेंबर या 7 महिन्यांमध्ये 134 मुलं गायब झाली आहेत। त्यात 86 मुलींचा समावेश आहे। जून महिन्यात 26 मुली, जुलैमध्ये 15 मुलं आणि 25 मुली, ऑगस्टमध्ये 5 मुलं आणि 14 मुली, सप्टेंबरमध्ये 6 मुलं 15 मुली, ऑक्टोबर महिन्यात 12 मुलं आणि 7 मुली, नोव्हेंबर महिन्यात 9 मुलं 15 मुली, डिसेंबरमध्ये 5 मुलं आणि 8 मुली बेपत्ता झाल्यात। मुलं गायब होण्याची ही धक्कादायक आकडेवारी समोर आल्यावर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय। अरे राज्यामध्ये तर 2,56,000 महिला आणि तरुणी अद्यापही गायब आहेत। हे सांगतात की आमचं शोधण्याचं आम्ही शोधून काढलेल्या किमान 80% सापडले आहेत, आम्ही शोधले आहेत। हे सगळे बोगस आकडेवारी देतात। कुठलीच मुली अजूनही त्या ठिकाणी मिळत नाही आहे आणि हे रॅकेट आहे। या संदर्भात सरकारला काय देणं घेणं आहे? मुंबईतून मुली गायब होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, बेपत्ता होत आहे। महाराष्ट्राच्या अनेक नंदुरबारमधून सगळ्यात जास्त मुली गायब होत आहेत। कुठे जात आहेत त्या? कोणत्या टोळ्या काम करत आहेत? महिला लाडक्या बहिणींच्या संदर्भात फक्त 1,500 रुपयांवरच तुम्ही महिलांना खुश ठेवताय। महिलांवर अत्याचार होत आहेत, महिला पळवल्या जात आहेत, पलायन केलं जात आहे, मुली पळवल्या जात आहेत। त्याच्यावर कधी फडणवीस आणि मिनते बोलत नाही। फक्त लाडकी बहीण आणि 1,500 रुपये हाच त्यांचा अजेंडा आहे। या प्रकरणी राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतंय। एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार 2021 ते 2024 या काळात जवळपास 30% हे प्रमाण वाढलंय। लहान मुलांना पळवून नंतर त्यांना कामाला झुंपणाऱ्या, भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्यीय टोळ्या तयार झाल्या। या टोळ्या सर्रासपणे लहान मुलं पळवतात। यावर सरकार नक्की काय कारवाई करतं हे समजत नाही। मुळात मुलं पळवून नेणारी टोळी कार्यरतच कशी होते आणि इतक्या राजरोसपणे काम कशी करते, यावर काहीतरी जबरदस्त कृती करावी असं सरकारला वाटत नाही का? आज आपण रस्त्यावर, स्टेशनवर, बस स्टँडवर लहान मुलं भीक मागताना बघतो। ती कोण आहेत? त्यांच्या सोबत जी माणसं भीक मागतात ती खरंच त्यांचे आईवडील असतात का? याचा तपास किंवा वेळ पडल्यास अगदी DNA टेस्ट करावी असे आदेश सरकारला द्यावेसे वाटत नाहीत का? खरं तर केंद्र सरकारनं हा विषय सगळ्या राज्यांशी बोलून या विषयावरती एक कृती गट तयार करायला हवा। पण सध्या वंदे मातरमवर तावातावानं चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असं वाटत नाही। असो, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्यानं तुम्ही लक्ष घालून फक्त अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणून नव्हे तर काहीतरी ठोस कृती करावी ही महाराष्ट्राची तुमच्याकडनं अपेक्षा आहे। महाराष्ट्रातनं एवढ्या मुली गायब कशा होतात, त्याची काही कारणं गृहराज्यमंत्र्यांनी सांगितली आहेत। परंतु ह्याचा अर्थ असा नाही की 10% मुलांना आम्ही शोधत नाही। तर नक्कीच एक शेवटी काही अल्पवयीन मुलं आहेत, काही अल्पवयीन मुली आहेत, त्यांना शोधण्याकरता देखील आपली जी टीम्स असतात ते अग्रेसिव्हली काम करत असतात। आणि मला वाटतं ह्या विषयाकडे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील अतिशय गांभीर्याने लक्ष दिलेलं आहे। त्यांनी देखील गंभीर सूचना ह्या संबंधित अधिकाऱ्यांना देऊन त्या सर्व मुलांना आपण शोधलं पाहिजे की ते ज्या मोहिमा आहेत त्या अग्रेसिव्हली आपण भविष्यात देखील केल्या पाहिजेत असं सूचना दिलेल्या आहेत।
गायब मुलींबद्दल सरकार काय कारवाई करतंय, याबद्दल सरकारचं म्हणणं काय आहे? कशाही पद्धतीने म्हणजे एखादी मुलगी समजा घरून भांडून निघून गेली आणि 3 दिवसांनी परत जरी आली तरी आपण त्या ठिकाणी बेपत्ताचं कंप्लेंट ही दाखल करतो आणि त्यामुळे जो काही त्याची संख्या आहे ती संख्या त्या ठिकाणी आपल्याला मोठी दिसते आणि साधारणपणे आपला अनुभव आहे की वर्षभरात 90% वर आपण परत आणतो. पुढच्या 1.5 वर्षात अजून उरलेल्या त्या ठिकाणी सापडतात, परत येतात. लहान मुलं एवढ्या मोठ्या प्रमाणात गायब होत असतील तर सगळ्याच पालकांसाठी हे चिंताजनक आहे. याबद्दल विरोधक आणि सरकार काहीही दावे करत असले तरी पालकांनीही सजग राहा. तुमच्या लहान मुलांना अनोळख्या ठिकाणी एकटं सोडू नका. शाळेतून ये जा करताना मुलांना योग्य सुरक्षा मिळतेय ना याची खात्री करा. अनोळखी व्यक्तीकडनं कुठलीही वस्तू किंवा खाद्यपदार्थ स्वीकारू देऊ नका. तुमच्या मुलांना त्यांच्या आईवडिलांचे फोन नंबर तोंडपाठ आहेत ना याचीही खात्री करा. काही संकट आलंच तर मुलांना आरडाओरडा करून मदत मागायला सांगा. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.